हॅलो फ्रेंड्स, तर हा व्हिडिओ अपलोड करायला खूपच उशीर झालाय. त्याचं कारण असं आहे की आता हा व्हिडिओ ना मागच्या सोमवारचा, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे हा तुम्हाला या व्हिडिओची लिंक लागेल. तर हा व्हिडिओ मागच्या सोमवारचा संध्याकाळचा आहे. त्या दिवशी ना आमचा महाप्रसाद होता. खूप दमले होते मी, तरी पण मी घरी आल्यावर आहे ना सगळं काही आवरून घेतले, देवपूजा केली, नंतर साधी सोपी अशी पूजा मांडून घेतली. दुसऱ्या सोमवार होता श्रावणी आणि माझा 16 सोमवारचा पण दुसरा सोमवार होता. खरं तर खूप दमले होते, पण रोत वगैरे असेल ना तर दमलं वगैरे म्हणून चालत नाही. जे आपल्या आहे ना रोत ते तर करायलाच लागतं. तेवढ्यात माझं एक पार्सल आलं होतं, ते पार्सल घेऊन मी आले. त्याच्यानंतर संध्याकाळी बघा, घड्याळात 9 वाजले तुम्हाला दिसत असेल. तर फार दमले होते, तरी पण मी संध्याकाळी आंघोळ केली आणि ड्रेसच घातला, साडी वगैरे काही नेसली नाही, कारण दमल्यामुळं काही मूडच नव्हता. आणि चुरमा पण केला नाही यावेळेस. मागच्या सोमवारी मी चुरमा बनवला होता प्रसादासाठी, पण आज आहे ना चुरमा बनवायला पण अंगात त्राण राहिला नव्हता. आणि आता आवाजाला काय झाले, तर खरं तर हा आजचा व्हिडिओ, आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करते ना, तर आज माझी तब्येत आहे ना अजिबात बरी नाहीये. तर ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच की माझ्या तब्येतीला काय झाले. तर मी संध्याकाळी आंघोळ केली आणि जी कहाणी आहे ना 16 सोमवारची, ती कहाणी वाचली संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर ह्यांच्यासाठी पण आहे ना प्रसाद आणला होता मी, खिचडी आणि केळीचा. तरी पण ह्यांना दिवसभर काही खिचडी आणि केळी खाऊन, म्हणजे कसं असतं त्यांनी काही दिवसभर पोट भरत नाही. तर संध्याकाळी मी या तिघांसाठी पिठलं आणि भाकरी असा स्वयंपाक केला. माझ्यासाठी मात्र काहीच बनवलं नाही. आरती केली, देवाला साखर ठेवली आणि साखरेचाच नैवेद्य ठेवून मी पण साखरच खाल्ली आणि पाणी पिऊन झोपून घेतलं, कारण खूप दमले होते. आरती वगैरे झाली आणि तेवढ्यात तो एक फोन आला की त्यामुळे त्या फोन नंतर तर पूर्णच माझा मूड ऑफ झाला. दिवस खूप छान गेला होता. तो फोन म्हणजे माझ्या नंतरचे सासरे एक्सपायर झाले होते. 9-9:30च्या दरम्यान आम्हाला कळलं आणि खूप मूड ऑफ झाला होता, कारण माझे आणि माझ्या मिस्टरांची लग्नगाठ बांधणारे जे आहेत ना, ते माझ्या नंदेचे सासरे. खरं तर त्यांचं भरपूर वय झालं होतं, 85-86. पण वय किती झालं तरी आपल्या जवळचं एखादा माणूस असं सोडून गेलं ना तर खूप वाईट वाटतं. आमची लग्नगाठ बांधणारे ते आम्ही सगळे त्यांना नाना म्हणायचो, तर ते एक्सपायर झाले होते. त्यामुळे माझा पूर्ण मूड गेला होता. आणि दुसऱ्या दिवशी ना आम्हाला सकाळीच मग अंत्यविधीसाठी निघायचं होतं, कारण रात्री उशिरा झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच मागच्या मंगळवारी त्यांचा अंत्यविधी केला.